मला कधीच वाटलं नव्हतं मक्का पेराच्या नादात मला लोकांची मक्का चोरणं पडेल म्हणून। मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं होतं की पाऊस आलता त्याच्यामुळे आपली मक्का थांबली होती। आज मक्का थांबली त्याचं कारण होतं बियाची निपूर। आज जरा आमच्या मागे गडबडत होती। जसं मला माहिती पडलं बी संपलं, मी फटक्यान दिवशी दुकानवर आलो, म्हणलं शेट 1 किलो बी मोजून द्या। बियाचे पैसे थोडी देणं पडते, खात्यात लिहून ठेवणं पडते ते। बी घेऊन मी 360च्या स्पीडनं शेताकडे निघलो। शेतात जात असताना मला माझ्या आवडत्या गोष्टी दिसल्या, जेसीबी ती मला लहानपणी लय आवडत होतं पाहायला। म्हणलं पाटील जर तुम्ही हे पाहत बसले ना आपली मक्का राहून जाईल, त्याच्यामुळे मी 360च्या स्पीडनं शेतात आलो। आज आपली नुसती मक्काच पेरणं नव्हती चालू, तर त्याच्या मागे तास सुद्धा करणं चालू होती। काल पाण्याच्या येण्यात तास झाले नव्हते आणि आताच मी जे 1 किलो बी आणलं होतं ते सुद्धा होऊन गेलं होतं। आणि आता मी काही दुकानात जाणार नव्हतो कारण की 400 रुपये किलो बी, त्याच्यामुळे तेजराव बाबाचे 3 कणस मी चोरून आणले। त्याला काही माहिती पडणार नाही कारण की मला माहिती तुम्ही थोडी ब्लॉग शेअर करते। आता ही गोष्ट फक्त आपापल्या ठेवा, सांगू नका बरं कोणाला। मक्का पेरून झाल्यावर आपल्या घरी पाहुणे आले होते। 120च्या स्पीडनं घरी आलो, पाहुण्यांना भेटलो आणि डबल 440च्या स्पीडनं शेतात आलो। आल्या आल्या नूडल्स खाल्ली कारण की अडचणी उडचणीतले मला 9 जल काढायची होती, कारण की नुसतं मक्का पेरून चालणार नव्हतं, त्याच्यावर आपल्याला स्प्रिंकलर सुद्धा लावायचे होते। पप्पा मला म्हणे मी सगळे 9 जल नेतो, तू आपल्या कांडेगावातले सगळे पैप काढून आण। पैप काढता काढता मला ह्या गोगल गायी दिसल्या। लहानपणी वाळूवर खेळताना मला हे शंकू दिसत लय आनंद होत होता। तेव्हा मला थोडी माहिती होतं हा एवढा जीव आपल्या पिकायला एवढा धोकादायक आहे। मी टप्पा लावतो तेव्हा लोक मला फॉलो करून घ्या बरं। टप्पाच लावायला कोणता टाइम लागू राहिला, 5 मिनिटात तर टप्पा लावला आम्ही ना। आता रातचं बेरातचं आम्हाला मोटर चालू करायला नव्हतं, त्याच्यामुळे 120च्या स्पीडनं दूध काढून घरी आलो, आपल्या ओमच्या चक्कीत दळण ठेवून आलो आणि आजीला दवाखान्यात सुद्धा घेऊन आलो। आता इथली तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा, श्वास घ्या, श्वास सोडा, वरपा जीप काढा, हे करा ते करा। आणि मग सगळं झाल्यावर डॉक्टर काय म्हणते, काय होत तुम्हाला? म्हणलं आता लोक व्यायाम चालू होता का? त्याच्यानंतर सगळी तपासणी झाली आणि डॉक्टरना मला ही चिठ्ठी दिली। मी ती चिठ्ठी पाहूच राहिलो। त्याच्यानंतर डॉक्टर म्हणते तुला काय वांगा कळतं का, तू या गोळ्या घेऊन ये। बरं आजच्यासाठी एवढंच, चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला आत्ताच फॉलो करून घ्या।